नशामुक्त नाशिक अभियानाअंतर्गत नाशिक शहर पोलिसांच्या अंमली पदार्थाविरोधी पथकानं मोठी कारवाई करत धुळे जिल्ह्यातील साक्री या ठिकाणाहून 82 किलो 264 ग्रॅम डोडा पॉपी स्ट्रॉ, रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहनांसह एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। राजस्थानमधील मुख्य पुरवठादाराचाही शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या नशामुक्त नाशिक अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। उपनगर पोलीस ठाण्यातील NDPS कायद्यान्वये दाखल गुन्ह्याचा तपास अंमली पदार्थाविरोधी पथकाकडे होता। तपासादरम्यान पाहिजे आरोपी मुकेश गोवर्धनराम विष्णोई आणि भरत भिकाराम विष्णोई राहणार जोधपूर राजस्थान यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक राजस्थानला रवाना झालं होतं। त्या ठिकाणी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी 17 जुलैला साक्री जिल्हा धुळे या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार पथकानं 18 जुलैला कोंडाईबारी या ठिकाणी समर्थळा हॉटेल परिसरामधून दोघांना ताब्यात घेतले। चौकशीतील मुकेश विष्णोई यानं साक्रीतील सुयोग कॉलनीमधील भाड्याच्या घरामध्ये अंमली पदार्थ लपवून ठेवल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता 5 गुन्ह्यांमध्ये भरलेला 82 किलो 264 ग्रॅम डोडा आढळून आला। याशिवाय 1,50,000 रुपयांची रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये आरोपींनी हा अंमली पदार्थ राजस्थानातील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली आहे। या प्रकरणी मुकेश विष्णोई, भरत विष्णोई आणि सुरेश यांच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात NDPS कायद्याच्या अंतर्गत कलम 8C, 15C आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, API विशाल पाटील, अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हा शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।